मित्रांनो, आमचे जावई संदीप दळवी यांचे मित्र गोकुळ आणि सुचित्रा मालपानी यांच्या घरी आम्ही आलो। त्या घराच्या जवळच काही शेतकऱ्यांची शेती आहे। त्या शेतीच्या काही भागात प्लॉट पाडलेले आहेत। त्या बाजूला तुम्हाला ती घरं दिसतात। त्यातलंच एक घर या सुचित्रा मालपानी आणि गोकुळ मालपानी यांनी घेतलेलं आहे। मी इथं फिरत असताना जुनी सफरचंदाची काही झाडं दिसली। पहा, इथं एका फांदीला टू माय माइंड 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 एवढ्या छोट्याशा फांदीला हे सफरचंद लागलेले आहेत। हे झाडसुद्धा जवळजवळ 30 वर्षाचं असावं। इकडच्या बाजूला हे पण झाड दिसतं। याचा अजून कलर आलेला नाही, पण त्या हिरवट असा कलर आहे। या झाडाचे ॲपल मात्र ही आपल्याकडं विक्रीला येतात। ती सगळी ॲपल या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील। ही अगदी पहा किती ॲपल्स लागलेले आहेत। बघा, ही खाली अगदी जमिनीच्या लगत गेलेली फांदी सुद्धा, आणि यांना किती ॲपल आहेत। म्हणजे या एका झाडाला 100 ते 200 किलो ॲपल्स निघत असतील। आणि मी परवा म्हणालो तसंच इथंही ही ॲपल गळून पडणं हे आहेच। आपल्याकडे जशी आंबा गळ होते तशी इथंही काही सफरचंदांची गळ झालेली दिसून येते। इथं गव्हाचं पीक दिसतं। पुढच्या बाजूला ही सगळी गव्हाची शेती आहे। आणि परत त्या शेतीमध्येच ही सफरचंदाची झाडं दिसतात। इथल्या या सफरचंदाच्या झाडाचं वय कमी दिसतं। आणि बघू शकतो आपण की याही झाडाला जवळजवळ 700-800हून जादा सफरचंद असतील। आणि ही सफरचंद काढली जातात, विकली जातात। आपल्या भारतामध्येही न्यूझीलंड वगैरे या देशातून सफरचंद येत असतात। भारतामध्ये न्यूझीलंडचं सफरचंद 350 रुपये किलो मिळतं, आणि आपल्याकडची शिमला वगैरे सफरचंद हे 150, 200, 100 रुपये किलो मिळतात। तसंच या ठिकाणी आणखीन एक सफरचंदाचं झाड आहे। त्याची फळं थोडीशी मोठी आहेत। हे पहा, इथं हे झाड जर बघितलं तर या झाडाला पानांच्या पेक्षा सफरचंदांची संख्या तुम्हाला जास्त दिसेल। म्हणजे या झाडाला एक 200-300 किलो सफरचंद निघतील। अजून ही मोठी व्हायची आहेत। कलर ही याला या वयाचा आहे। पहा, एक साधी छोटीशी फांदी, या छोट्या फांदीला किती सफरचंद लागलेले आहेत। आमचे जावई संदीप हे चित्रीकरण करत आहेत। पहा, ही एक छोटीशी फांदी, या छोट्या फांदीला किती सफरचंद लागलेली आहेत। मी थोडासा आत जातो। पाऊस पडलेला आहे, पण शेतकरी असल्यामुळं आपणाला अशा गवतामध्ये जाणं वगैरे काही वाटत नाही। या झाडाच्या सफरचंदाचा आकारही मोठा आहे, आणि कलर आता या वयास सुरुवात झालेली आहे। तुलनेनं झाड खूपच मोठं आहे, पण या झाडावर फळं कमी दिसतात। आपल्याकडल्या भाषेत हे वटलेलं झाड आहे। या झाडाचा बुंधा म्हणजे हे 70-80 वर्षाचं झाड असावं। त्यामुळं वटलेलं असल्यामुळं त्याला थोडीशी कमी सफरचंद आहेत। एक झाडाची मोडलेली फांदी माझ्या हातात आलेली आहे, ती मी काढून टाकतोय। शेतकऱ्याला तेवढीच मदत झाली म्हणूया। धन्यवाद। आता पुन्हा पाहिजे। हे एक आणखीन एक
सफरचंदाचं झाड आहे. याही झाडाला खूप सफरचंद लागलेली आहेत. हे 10-15 वर्षाचं झाड असावं. कलर अजून आलेला नाही, पण खूप सफरचंद म्हणजे संख्या प्रचंड आहे. इथून जर बघितलं तर ह्या सफरचंदाची तुम्हाला कल्पना येऊ शकते की किती सफरचंद या भागामध्ये आहेत. बघा, एवढी फळं आपल्याकडं आंब्याला किंवा कशालाही लागत नाहीत. इतकं प्रचंड सफरचंदाचं उत्पादन असतं आपल्याकडं. जसं शेतीच्या जवळ बाभळ, लिंब, आंबा उगवतो त्याप्रमाणे इथं सगळी सफरचंदाची झाडं लावलेली आहेत. ते एक पूर्णतः वटलेलं सफरचंदाचं झाड आहे. तरीसुद्धा या सफरचंदाच्या एकाच फांदीला प्रचंड फळ लागलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. प्रचंड म्हणजे आपल्याकडे उंबर हे प्रचंड लागतात त्या पद्धतीनं या झाडाला तुम्हाला प्रचंड लगडलेलं आणि फांदी पूर्णतः जमिनीला टेकायला आलेली आहे अशी सफरचंद दिसत आहेत. हे बघा.